महामार्गावरील मद्यालयांना टाळं ठोकण्याच्या निर्णयामुळे मद्य निर्मितीतही घट झालेली आहे। मद्य निर्मितीची राजधानी असलेल्या औरंगाबादमधील मद्य निर्मिती कारखान्यांना मागणी कमी झाल्यामुळे 25% उत्पादन कमी केलेलं आहे। त्यामुळे सरकारला महसुलातही फटका बसतोय। औरंगाबाद बियर हब। औरंगाबादमध्ये तयार होणाऱ्या बियरला देशा परदेशातही मागणी आहे। पण सुप्रीम कोर्टानं हायवे पासून 500 मीटरवरील वाईन शॉप्स बंद केले आणि बियर कंपन्यांचा धंदाच बसला। कारण उत्पादनात तब्बल 25% घट करण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्रात बियर निर्मितीचे 9 कारखाने आहेत, यातील 6 कारखाने औरंगाबादेत आहेत। त्याचबरोबर विदेशी मद्य निर्मितीचे 4, देशी मद्य निर्मितीचे 2 आणि मद्यार्क निर्मितीचे 3 कारखाने देखील औरंगाबादेत आहेत। या 15 कारखान्यात मिळून शासनाला वर्षाकाठी 3600 कोटी रुपयांचा महसूल मिळतो। मात्र या वर्षी या महसुलामध्ये 250 कोटीची घट झालेली आहे। जे आपले टार्गेट होतं त्या टार्गेटपेक्षा तर जवळपास 880 कोटींनी महसुलामध्ये घट आढळून आलेली आहे। जे नॅचरल ग्रोथ आपण पकडतो 10 ते 15%, ती ग्रोथ याच्यामध्ये आढळून आलेलीच नाही, उलट 6% मायनस महसुलामध्ये घट आढळून आलेली आहे। राज्यात 25,513 परवानाधारक दारूची दुकानं आहेत। त्यातील 15,033 दुकानं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं बंद झाली, ज्यात 2,304 देशी दारूची दुकानं, 710 वाईन शॉप्स, 20 क्लब आणि 3,265 बियर शॉप आहेत। आहार संघटनेच्या दाव्यानुसार किमान 50,000 जणांच्या रोजगारावरही कुऱ्हाड पडली आहे। औरंगाबादेतल्या ऑस्ट्रेलियाच्या फॉस्टर ब्रँडच्या बियरचं उत्पादनच बंद करण्यात आलं। गेल्या वर्षी दुष्काळामुळे बियर उद्योग संकटात आला होता। यंदा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे अडचण झाली। दारू पिण्याचं समर्थन नाहीये, पण उद्योग म्हणूनही त्याची उपेक्षा केली तर त्याचा अर्थव्यवस्था आणि रोजगारावरचा परिणामही टाळता येणार नाही। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।